नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आजी ही जबर डोक्यावर पडलेली आहे। अर्पिता आणि मलिका या दोघींच्या एका म्हणजे तिला मारण्याचा जो प्लॅन त्यांनी केलेला आहे त्या तेल सांडल्यामुळे आजी डोक्यावर पडते। तर घाईने आता समर सोनंदी आणि सगळेजण आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात। समरला खूप टेन्शन येते। समरचे पूर्णपणे आता तो हतबल होतो। डॉक्टरना म्हणतो की हे बघा काही करा, परंतु आजीला काही होऊन देऊ नका। डॉक्टर म्हणतात की हे बघा आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत, तुम्ही देवावर विश्वास ठेवा। त्यानंतर आता अर्पिता लगेच आता सोनंदीवर आरोप करायला सुरुवात करते आणि मलिका सुद्धा। आता मलिका ही नाटक करत म्हणते की मी देवळामध्ये गेले होते आणि आता खरंच ह्या सोनंदीला कायम पुढे पुढे करायचं असतं। काही वेळेस प्रत्येक काम तिला घरातील करायचं असतं, आजीच्या सतत मागे पुढे करत असते आणि आज हिच्यामुळेच आजीची अवस्था अशी झालेली आहे। म्हणून वाटेल तसे आरोप त्या समोर आता सोनंदीवर करत आहेत। आता समरला खूप टेन्शन येते, आजीची काळजी लागते। त्यानंतर आता इकडे आदिरा मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते आणि खूप हसत असते। रोहन तिला विचारतो की काय ग आदिरा, काय झालं, काय इतके हसते? त्यावरती आदिरा म्हणते की अरे ऐक ना, तुझं काम संपण्यासाठी अजून किती वेळ आहे? आता रोहन म्हणतो की फक्त 5 मिनिट। आदिरा त्याच्या जवळ येते आणि म्हणते की हे बघ तुझं काम झाल्यानंतर आपण ही रील करूयात। आता लगेच रोहन म्हणतो की ठीक आहे। त्यावरती रोहन विचारतो की आदिरा तू कधीपासून रील बनवायला लागलीस आणि कायम तू याच्यामध्ये राहू नकोस, तुझ्या सुद्धा डोक्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्या सोबत तर तू राहूच नकोस, कारण सुष्मिता कायम रील मध्ये डोकावून असते। त्यानंतर आदिरा त्याला म्हणते की प्लीज अरे ऐक ना, रोमॅन्टिक रील आहे बघ ना, प्लीज करूयात। म्हणून आदिरा त्याला अगदी पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात करते की रोहनने यात डोकं घालावं म्हणून। रोहन ऐकायला तयार नसतो। रोहन म्हणतो की प्लीज नकोय, आणि हे बघ ही रील केल्यानंतर माझ्या ऑफिस मधील कलिग्स आहे ते बघतील आणि बघ ना नक्की काय करावं। त्यावरती आता आदिरा म्हणते की तू त्यांना सांग माझ्या बायकोने सांगितलेलं आहे म्हणून मात्र मी हे सर्व करत आहे। तर आता लगेच तू आमच्यामध्ये येऊ नकोस प्लीज, मी रील करायला तयार आहे। आता आदिराने चांगली धमकावलेलं असतं। लगेच रोहन तयार होतो, मी माझा अकाउंट प्रायव्हेट करतो आणि मग ओके आपण डील करूयात। त्यावरती आता आदिरा म्हणते की अरे तुझं अकाउंट आहे तर ते प्रायव्हेट करून काय उपयोग आहे? माझं अकाउंट तर ओपन आहे, पब्लिक आहे, त्यामुळे तू त्यावर तर दिसणार आहे। आदिराची ही पापणी ही म्हणजे डोळ्याची पापणी फडफडत असते आणि ती त्याला अगदी वेगळंच बोलते। रोहन म्हणतो की अगं आदिरा असं नसतं, याला पापणी फडफडणं असं म्हणतात। आणि रोहन म्हणतो की थांब मी चेक करतो, म्हणून तो तिच्या जवळ येतो आणि तेवढ्यात मात्र आता रोहन तिच्या खूप जवळ येतो आणि तिच्या डोळ्यावरील पापणी फडफडत आहे म्हणून तो आता काहीतरी करत असतो। आणि तेवढ्यात मंदा देते येते। मंदा लगेच त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की दरवाजा उघडा ठेवत जाऊ नका, ऐनवेळेस कोणीही येत असतात आणि हे बघा तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या रूम मध्ये जा। आदिरा म्हणते की फक्त माझ्या डोळ्याची पापणी फडफडत होती। आता मंदा ऐकून घ्यायला तयार नसते। मंदा म्हणते की दरवाजा उघडा असतो आणि अगदी समोर बसलेले असतात, कोणी पण ऐन वेळेस येऊ शकते। त्यावरती आता रोहन म्हणतो की आई प्लीज माझं ऐकून घे, आदिराची पापणी फडफडते, मी फक्त फुंकर घालत होतो। आता आदिरा सुद्धा म्हणते की हो राईट। त्यावरती आता मंदा म्हणते की डोळा फडफडतो आणि कुठला फडफडतो? त्यावरती आता आदिरा म्हणते की आई राईट डोळा, उजवा डोळा माझा फडफडतो। मंदा लगेच म्हणते की उजवा डोळा फडफडणं हे चांगलं नसतं आणि जुने लोक मात्र सांगत होते की उजवा डोळा आहे ते फडफडणं चांगलं नसतं, त्यामुळे तू दरवाजामध्ये आता मीठ ठेव बरं, म्हणजे आता हे शास्त्र आहे। आणि आता दरवाजात दिवा लावायचा असतो आणि नंतर मीठ ठेवायचं असतं, उठ बरं, लवकरात लवकर तू दिवा लाव बरं, मी 2च मिनिटात आले, तू तोपर्यंत दिवा लाव, मग आपण नंतर पूजा करूयात। म्हणून मंदा आज जाते। त्यावरती आदिरा म्हणते की अरे रोहो हे सर्व काय आहे, हॉट इज स्पीडा म्हणजे काय असतं हे? अरे असं डोळा फडफडण्यामुळे असं कसं होऊ शकतं? तर रोहन तिला म्हणतो तू शांत हो बरं अगोदर, म्हणून तो आदिराला शांत करतो। त्यानंतर आता इकडे समोर हॉस्पिटलमध्ये मलिका रडण्याचं नाटक करत असते आणि म्हणते की खरंच आपल्या आई देवासारखे आहे आणि अख्खं घर आईने बांधून ठेवलं होतं, जर त्यांना का झालं काही झाले तर काय करणार आहोत? आता समोरला आणखीन टेन्शन येते। अंशुमन अर्पिता रडण्याचे नाटक करत आहे आणि त्याहून मंदा तर आणखीन जास्त। समोर म्हणतो की बास आता रडू नका, आजीला मात्र काही होणार नाही, ठणठणी ती बरी होणार आहे आणि स्वतःच्या पायावर ती चालत येणार आहे। तर आपल्या घरी परत तेव्हा आता मलिका रडण्याचं नाटक करून आपले डोळे पुसण्याचं नाटक करते। सगळं नाटक आता तिचं समोर सुरू आहे। तर समोर आज जातो तर अंशुमन आता मलिका जवळ येऊन नाटक करत म्हणतो की शांत हो मॉम। तर आता तिघेही खूप हसतात, खुश होत। तर मलिका म्हणते
की सोमर तू कितीही स्वप्न बघ, यावेळेस मात्र तुझी आजी नाही वाचू शकणार, म्हणून त्यांना खूप आनंद होत असतो. त्यानंतर आता स्वानंदी रिक्षाने मात्र हॉस्पिटलला जात असते. तिला खूप टेन्शन आलेलं आहे आणि तेवढ्यात मंदाचा कॉल येतो. स्वानंदी कॉल उचलते आणि आई लवकर बोल असं म्हणते. तर मंदा तिला विचारते की काय झालं, इतकी कसली तुला घाई आहे आणि कोणत्या टेन्शन मध्ये आहेस तू? म्हणजे आता आईने सुद्धा तुला कॉल करायचा असेल तर अपॉइंटमेंट घ्यायची आहे का आपल्या म्हणजे स्वानंदी मॅडमची? आणि हे बघ आता मात्र तू पक्की त्या घरची झालेली आहेस. प्रधान सोहळा झाला आणि पक्के तुला दागिने मिळाले आणि पक्की तू राजवाड्यांची झालेली आहे. आता स्वानंदी खूप टेन्शन मध्ये आहे आणि ती म्हणते की आई अगं असं काही नाही, तू कशासाठी फोन केला ते सांग. स्वानंदीला आता आजीचं काळजी लागते, प्लीज पटकन सांग, मी जरा घाईमध्ये आहे. आता स्वानंदी विचारते की तू एकटीच आहेस? तुला एकटीलाच घाई असते कारण आम्ही सगळे रिकामटेकडे बसलेलो असतो. आता मंदाची वायफट बडबड सुरू होते. आता स्वानंदीला आणखीनच मंदाचा राग येत असतो, पण तरी सुद्धा ती शांत असते. तू काय आणि बाबा काय सगळेजण आता अगदी कामाचे आहेत आणि मीच फक्त तेवढी बिगर कामाची. सगळ्यांनी माझं पाय पुसणं करून टाकलेलं आहे, पाय पुसणं. तेव्हा आता स्वानंदी वैतागून आता रिक्षावाले काकांना म्हणते की लवकरात लवकर चला प्लीज पटापट. आणि आईला म्हणते की आई मी तुला नंतर कॉल करते, खरंच मला आत्ता वेळ नाही. आता मंदा विचारते की वेळ नाही म्हणजे? आणि हे बघ माझ्याशी कोणी बोलायला तयारच नाही, माझी काळजी सुद्धा कोणाला नसते आणि माझ्याबद्दल कोणी विचार सुद्धा नाही करणार. तू तर थोडा विचार करायची पण तो सुद्धा आता नाही करत. त्यानंतर आता स्वानंदी वैतागून सांगते की आई प्लीज अगं ऐक ना, आपण नंतर बोलूयात. मंदा म्हणते की नंतर का बोलायचं आणि तू सुद्धा तसंच करणार आहे का? आणि हे बघ स्वानंदी तुझ्याकडून मात्र मला ही अपेक्षा नव्हती. हे बघ आईला कधीतरी फोन करायचा, कधीतरी निवांत तिच्याशी बोलायचं, पण नाही जाऊन दे तुलाच काही नाही आणि एकदा मी गेल्यानंतर तुम्हाला माझी किंमत कळेल. म्हणून आता हिची आणखीनच बडबड सुरू असते. स्वानंदीला पूर्ण वैताग येतो. आता मात्र स्वानंदी चिडते आणि म्हणते की आई काय बास कर, का असं बोलते? सगळ्यांनीच मात्र मरण मरण असं बोलण्याची सवय लावून घेतलेली आहे. इथे परिस्थिती काय आणि तुझं काय सुरू आहे? अगं काय सेवा लावलेली आहेस ग? स्वतःकडून अगदी तुझी सेवा कुणाकडून नाही होऊ शकत, त्यामुळे मी आता नाही बोलू शकत, मी तुला नंतर कॉल करते. आता मंदा विचारते की तुमच्या राजमहालात काय असा प्रॉब्लेम झालेला आहे? आता स्वानंदी म्हणते की आजी जिन्यावरून पडलेले आहेत, त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे आणि मी तिकडे चाललेले आहे. हे ऐकल्यानंतर आता मंदाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. लग्न करून मी या घरात आले तसंच सतत काही ना काही सुरू आहे, त्यामुळे प्लीज आई मलाच काही आता बोलायला सुचत नाही, मी नंतर करेल फोन असे बोलून ती आता फोन ठेवते. तेव्हा आता मंदा डोक्याला हात लावून बसते. आता मात्र ती आधीरा समोरून येते, परंतु आता तिचं लक्ष नसतं. मंदा म्हणून जाते की आजी अशा जिन्यावरून कसं पडल्या असतील. आता अधिरा ही सर्व ऐकते आणि रोहन सुद्धा मागून येतो. तर अधिरा विचारते की आई तुम्ही आता आजीबद्दल काय बोलत होतात? आता मात्र मंदा म्हणते की हो आजी जिन्यावरून पडल्यात. हे ऐकल्यानंतर आता अधिराला खूप मोठा धक्का बसतो आणि रोहनला सुद्धा. अधिरा लगेच रडायला सुरुवात करते आणि लगेच खाली बसते. तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि रो माझ्या आजीला काय झालं असेल? तर रोहन तिला समजावतो. मंदा म्हणते की तू तिला घेऊन जा. मी येऊ का असं विचारते तर रोहन नको म्हणतो आणि मंदा म्हणते की सांभाळ ग बाळा आणि तो रडतच आता अधिराला घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये ही अर्पिता कॉफी घेऊन येते आणि समरला कॉफी घे असं म्हणते. समर नको म्हणतो. एका त्याच्या जवळ येते आणि म्हणते की समर असं फेऱ्या मारून काही होणार आहे का? आणि हे बघ याचा त्रास तुला होतो, जर तुला काही झाले तर मला सहन नाही होणार, म्हणून मुद्दाम त्याच्याशी अगदी गोड बोलण्याचं नाटक करते. त्यावरती आता समर म्हणतो की हे बघ काकू मला काही होणार नाही, जोपर्यंत आजी बरी होत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार. या सगळ्यापेक्षा मात्र आजी बरी होण्यासाठी तुम्ही जरा देवाकडे प्रार्थना करा सगळ्यांनी. आणि आता अर्पिता आणि ही मलिका एकमेकींकडे बघून हसतात. त्यानंतर आता इकडे आनंद आणि निकिता गाडीतून येत असतात. आनंदी मात्र आता समरशी बोलली असेल की नाही यावर चर्चा सुरू असते आणि समर मात्र कसं रिॲक्ट झालं असेल स्वानंदीने सर्व काही सांगितल्यानंतर याबद्दल त्यांचं डिस्कस सुरू आहे. निकिता म्हणते की तो तर नीट बोललाच नसेल. त्यावरती आनंद म्हणतो की निकिता हे बघ अगं मला अजून सुद्धा आशा वाटते, माझं काही चुकतं का? आणि मला असा विचार करायला नको का? खरंच मला हे इमेजिनच करूशी नाही वाटत, म्हणजे याच्यानंतर मी आणि समर कधीच मित्र नाही राहणार का? आणि मला तर असं वाटतं की खरंच हे सगळं काही खूप टेम्पररी आहे आणि पुन्हा मात्र आपली मैत्री ही नव्याने सुरू होणार आहे. आणि अर्थात मात्र स्वानंदी वहिनीमुळे हे शक्य होईल असं एक मन सुद्धा मला सांगतं. आणि परत खरंच असं होणार आहे की हे सुद्धा वाटतं. जेव्हा स्वानंदी वहिनींचा कॉल येईल तेव्हा खरंच काहीतरी चांगलं होणार आहे असं वाटतं, चांगली न्यूज देईल असं वाटतं. पण कधी कॉल येईल तिचा, कधी होईल हे सर्व, म्हणून आनंद अगदी आतुरतेने तिच्या कॉलची वाट पाहत आहे. निकिता म्हणते की अरे तिचं काम झाल्यानंतर ती नक्की कॉल करेल, तू शांत हो बरं. आता आनंद म्हणतो की आपण एकदा प्लीज स्वानंदी वहिनींना स्वतःहून कॉल करू का? निकिता म्हणते की बरं ठीक आहे कर.
मात्र सोनंदीला कॉल करतो, तर सोनंदीने कॉल घेतल्यानंतर आता त्याला धक्काच बसतो आणि तो विचारतो की कधी आणि काय, कारण आजी जिन्यावरून पडल्याचं सोनंदी सांगते आणि आम्ही लगेच पोहोचतो म्हणून तो फोन ठेवतो. त्यानंतर इकडे सोनंदी हॉस्पिटलला येऊन पोहोचते आणि नलिनी राजवाडे कुठे आहे असं विचारून ती जायला निघते. तोच अंशुमन तिला आडवा होतो. सोनंदी त्याच्यावर ओरडते. आता अंशुमन म्हणतो की हॉस्पिटलमध्ये आहे, तर सोनंदी म्हणते की म्हणूनच मी तुला तमाशा करून नको म्हणते आणि बाजूला हो, आणि तो बाजूला होऊन जा असं म्हणतो आणि नजरेला नजर देता येते का बघ असं म्हणतो. आणि हे बघ आज मात्र तू दुर्लक्ष केलंस म्हणून आजी ही बेशुद्ध पडली, तिच्यावर आज ही अशी अवस्था वेळ आली. बघ ना आजीला आणि दादाला काय वाटलं असेल, आणि जा जा मी तुला नाही अडवणार. तेव्हा तरी एक एक पाऊल जायला निघते, तर अंशुमन तुला एक एक असा शब्द वापरत असतो. जात शेवटी सगळं काही आजीला पाडण्याचं खापर तुझ्यावरच फुटणार आहे. तर परत आडवा होतो, परत बाजूला होतो. सोनंदी घाईने आता इकडे रूम मध्ये निघून येते. समोर आता मलिका अर्पिता तेथेच असतात. अर्पिता आता नाटक करत म्हणते की मम्मा अगं आजी कधी शुद्धीवर येणार आहे, थोडंसं रडण्याचं नाटक करून ठरते की खरंच मला खूप काळजी वाटते. तेव्हा मलिका म्हणते की काळजी करू नकोस बाळा, हे पग देवावर विश्वास आहे ना, सगळं ठीक होईल. आणि आजीवर मात्र आतमध्ये उपचार सुरू असतात. त्यानंतर आता सोनंदी तिथे येऊन पोहोचते, तर अर्पिता लगेच सोनंदीला थांब असं म्हणते. आता मलिका आणि अर्पिता घाईनी तिच्याजवळ येतात आणि सोनंदीला म्हणतात की तू इथे कशाला आलीस. समोर पाहत असतो. अर्पिता लगेच म्हणते की तुझ्यामुळे सोनंदी आजी जिन्यावरून पडली आणि जर तिला काही झाले तर मी तुला नाही सोडणार. आता मलिका ही नाटक करत म्हणते की अप्पी शांत हो, हे हॉस्पिटल आहे. अर्पिता म्हणते की हो ना, मला कळतं की हॉस्पिटल आहे, तिच्यामुळे आजीवर ही अवस्था झालेली आहे आणि जर माझ्या आजीला काही झाले तर मी वेडी होईल. आता समोर समोर रडण्याचं नाटक करून सोनंदीवर आरोप करत आहे आणि हे सगळं अर्पिताचं आणि मलिकाचं नाटकाचा एक भाग आहे. बिचारी सोनंदी रडत असते. आता मलिका अर्पितावर ओरडण्याचं नाटक करते. लगेच मलिका सुद्धा सोनंदीवर आरोप करते की फक्त एक दिवस मी तुझ्या भरोशावर आजीला सोडून गेले आणि बघ आज आईंची अवस्था काय झाली. अंशुमन सुद्धा आत येतो. आता या सगळ्यांचा एक आता सोनंदीवर आरोप करण्याचा एक नाटकाचा प्लॅन असतो. समोरच्या समोर मुद्दाम हे सर्व त्यांचं नाटक सुरू असतं, कारण समरने सोनंदीचा रागराग करावा यासाठी. त्यानंतर मात्र आता इकडे मंदा भाजी निसत असते आणि सुश ही मोबाईल पाहत असते. मंदा तिला म्हणते की जरा मोबाईल बाजूला ठेव, नाहीतर तिकडे आजींची तब्येत कशी आहे हे फोन करून विचार. त्यावरती आता सुष्मिता म्हणते की अगं पण त्या आजी पडल्या घसल्या असतील, नक्की काय झालं असेल. मला तर असं वाटतं की नक्की आधिराच्याच मॉमने त्यांना मुद्दाम जिन्यावरून पाडलं असेल, काहीतरी केलं असेल. आणि तुला तर माहितीच आहे त्या कशा आहेत म्हणून, आणि तुला माहिती नाही का मम्मा त्यांनीच काहीतरी केले असेल म्हणून. मंदाला मात्र आता जेव्हा मलिकाने तिला मारण्याचा धमका म्हणजे भरधाव वेगाने गाडी येत आहे आणि तुला म्हणजे वेगाने ओढून दिलेला आहे, म्हणजे तिने मंदाला ॲक्सिडेंट करण्याची धमकी दिलेली आहे, हे सगळे क्षण आता मंदाला आठवतात. नंतर आता इकडे रोहन आणि अधिरा सुद्धा हॉस्पिटलला येतात. अधिरा धावतच आज्जू करत समरला घट्ट मिठी मारत खूप रडते आणि पिंट्या दादा अरे आज्जू कशी आहे असं विचारते, तर समर म्हणतो की बरी आहे, तिला बरं व्हावंच लागेल. सोनंदीच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. म्हणून तिला अगदी जवळ घेतो आणि समजावतो. तिला विचारते की अरे पिंट्या दादा एकदम असं आजीला काय झालं. आता लगेच ही अर्पिता म्हणते की तू सोनंदीला विचार अधिरा आजीला काय झालं ते. त्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडलेलं आहे म्हणून सोनंदीवर आता अर्पिता आरोप करायला सुरुवात करते. आता अर्पिता डायरेक्ट म्हणते की आजीला इने पाडलं, हिच्यामुळे आजी पडली. तर आता हे ऐकून समरला राग येतो. समर आता अर्पितावर जोरात ओरडतो. अर्पिता सोनंदीवर आरोप करत असते आणि तेवढ्यात नर्स येऊन आता समरला डॉक्टरांनी केबिन मध्ये बोलावलेल्याचं सांगतात. समर आणि आता घाईने डॉक्टरांच्या केबिन मध्ये निघून जातो. अंशुमन सुद्धा आता सोनंदीवरच आरोप करत असतो की तुझ्यामुळे झालं वहिनी हे. रोहनला आता राग येत असतो. आता सोनंदी बिचारी रडत असते. मलिका सुद्धा रडण्याचं नाटक करत म्हणते की जर काहीच आईंना झाले तर सोनंदी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. अर्पिता सुद्धा आरोप करत असते. आता मात्र अधिराला राग येतो. अधिरा त्या तिघावर ओरडते की इनफ, हे सगळं बास करा, तुमचं नक्की काय सुरू आहे. अर्पिता म्हणते की अधिरा तुला काही माहिती नाही, सगळी सोनंदीची चूक आहे. मलिका लगेच आता अधिराला बाजूला घेऊन जाते. नंतर रोहन मात्र आता सोनंदीला घेऊन एका बाजूला येतो आणि तिला अगदी चहा वगैरे देतो. त्याच्याच मागे आता गणपती बाप्पांचं मंदिर असते. सोनंदी नाही म्हणते आणि रडत असते आणि स्वतःलाच दोष देते की खरंच मी मूर्ख आहे, माझी अक्कल कुठे गेली होती. मुळात आजींना मात्र जिना अगदी उतरून जायलाच नको होतं, असं काहीतरी होईल खरंच असा विचार माझ्या डोक्यातच आला नव्हता, म्हणून सोनंदी खूप रडत आहे. सोनंदीला आता रोहन समजावतो पण सोनंदी म्हणते की नाही, हा सगळा माझा निष्काळजीपणा मला नडलेला आहे आणि आज मात्र जे स्वप्न मला पडलं होतं त्याचा विचार मी करायला हवा होता. आता रोहन विचारतो की ताई तू कोणत्या स्वप्नाबद्दल बोलते. आता जे स्वप्न तिला पडलेलं आहे त्याबद्दल सोनंदी रोहनला सांगते. सोनंदी स्वतःला दोष देत असते की मी त्यांना सोडून जायला नको होतं.
म्हणून मी असं का वागले असेल. जर आजींना काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. रोहन तिला समजावतो की काही होणार नाही आणि प्लीज तू शांत हो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.